बरं आता तुम्ही ऊसाला किती दिवसापासून वापरत आता RPS 76? RPS 76 फक्त 2 डोस वापरले. दोन 2 डोस. 2 डोस. बरं त्याच्यावर काही खत केमिकल तुमचं काय टाकलं? केमिकल काही काय नाही. बरं किती वर्षापासून तुम्ही RPS वापरता ऊसासाठी? RPS जवळपास मी 2012 पासून वापरले. बरं काय तुम्हाला जाणवलं त्यात? मी तर त्यावेळेस काम बी नव्हतं एक करत. तर जमिनीचा माझा एक पोत सुधारलेला आहे हां आणि जमिनीला नांगराची गरज पडत नाही. हां बाकीच्या लोकांना प्रत्येक वर्षी नांगरतरी जमीन हार्ड होते. हाड होती. 4-4 वर्ष जरी नांगरलं तर माझी जमीन अशी भुसभुशीत नाही. जमिनीचा पोत सुधारला. पोत सुधारला. बरं उत्पन्नात काय फरक जाणवला? उत्पन्न जवळपास 30% एक्स्ट्रा लोकांपेक्षा. 30%. समजा 60 इकडं जर निघला तर तुम्हाला 70-80चा आरामशीर निघतो. म्हणजे तुम्हाला अनुभव आला. तुम्ही आता माझं लावून आलात नाही आला इथं. माझं म्हणजे काय तुम्हाला दुसरे केमिकलचे दुकानं नव्हते का तिथं? पण हेच का नाही आला आता? केमिकल वापरत नाही ना. किती 2000 पासून केमिकल वापरतच नाही. नाही. आता यावेळेस आपण जे ग्रुपवर टाकलेलं आहे त्याला तुम्ही खतच वापरलेलं नाही वाटतं. नाही वापरत. फक्त RPS आपल्या 2. तर किती कांड्यावर आहे आता ते? आज जवळपास असं 17-18 कांड्या 17-18 कांड्यावर. म्हणजे तुम्हाला किती महिन्याचं आपलं ते? तो फेब्रुवारी मिळाला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑगस्ट हां 6-7 महिने. 17-18 कांड्यावर. तुम्ही समाधान आहेत का? मग आमच्याकडे शेतकरी काय असं ते महाग म्हणतात. बरं महागबद्दल तुम्हाला काय वाटतं? मागतात तुमचं केमिकलचं खत बी रासायनिक ह्याचेच आहेत ना, तेच भाव होते. पण RPS म्हणलं की ते म्हणजे तुमचे प्रॉडक्ट महाग आहेत. बरं आता प्रॉडक्ट महाग आहे ठीक आहे, तुम्हाला महाग वाटतात, पण उत्पन्नात आता 30% फरक पडल्यानंतर किती फरक पडेल? 30% फरक पडतो. जमिनीचा पोत व्यवस्थित राहतो आणि वापरायला पण सोपं आहे नाही. वापरायला सोपं आहे आणि कमी खर्चात आहे ना. बाकीचं तुम्हाला टेम्पोने क्विंटलला वजन यायचे आता तुम्ही 2च त्याला खालून सोडून दिले. 2 दिले. त्याला स्प्रे बी नाही केला. विशेष म्हणजे परत मला 3 महिने कंटिन्यू पाणी नव्हतं. पाणी नव्हतं. यावर्षी तर पाणी बी नव्हतं तरी तुमचा ऊसाचं एकदम नंबर एका पाणीवर उन्हाळ्यात. तरी आज क्वालिटी द्यायची 17-18 कांड्यावर आहे. 17-18 कांडे. कारण ती दम धरण्याची ताकद कशी RPS मध्ये राहिली ना. आणि जमिनी तुमची सुपीक झाली. जमीन ओलावा टिकून ठेवायचं काम. वला ठेवण्याचं काम करतो. तर अशा पद्धतीने हे आज माझं लावून इथं आले तर औषध न्यायला. तर हे यांना 2012 पासून RPS वापरतात. तर जबरदस्त रिझल्ट आहे. हां